नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीचर अरविंद राठोड या यूट्यूब चॅनलवर पुनश्च आपलं मनपूर्वक स्वागत. राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना NMMS 2025-26 इयत्ता 8वीसाठी परीक्षा दिनांक 21 डिसेंबर 2025 या संदर्भात मी पुनश्च एकदा तुम्हाला माहिती देण्यासाठी आलेलो आहे. योजनेची उद्दिष्टे इयत्ता 8वी अखेर आर्थिक दुर्बल घटक जे विद्यार्थी आहेत किंवा आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुद्धिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने आर्थिक सहाय्य करणे, विद्यार्थ्यांचे उच्च माध्यमिक स्तरापर्यंतचे शिक्षण घेण्यास मदत करणे, विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता विकसित होऊन त्या विद्यार्थ्यांकडून आपली विद्याशाखा व राष्ट्र यांची सेवा घडावी या दृष्टिकोनातून NMMS ही परीक्षा घेतली जाते. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे या परीक्षेचे स्वरूप. केंद्र शासनामार्फत शिक्षण मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली 2007-08 पासून आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांसाठी सदरची परीक्षा इयत्ता 8वीसाठी सुरू केली आहे. महाराष्ट्र राज्यासाठी ही परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत जिल्ह्यातील विविध केंद्रांवर दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी घेण्यात येणार आहे. शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांस दरमहा ₹1000 तसेच वार्षिक 12,000 शिष्यवृत्ती दिली जाते. यासाठी पात्रता: महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय शासनमान्य अनुदानित स्थानिक स्वराज्य संस्थेतील इयत्ता 8वीमध्ये शिकत असलेल्या आणि खालील अटी पूर्ण करणाऱ्या नियमित विद्यार्थीनीस या परीक्षेस बसता येते. पालकांचे या आईवडील दोघांचे मिळून वार्षिक उत्पन्न 3,50,000 पेक्षा कमी असावे. नोकरीत असलेल्या पालकांनी आपल्या आस्थापना प्रमुखांचा व इतरांनी तहसीलदारांचा, तलाठ्यांचा सन 2024-25 आर्थिक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला शाळेच्या मुख्याध्यापकांकडे जमा करावा. सदरचा दाखला मुख्याध्यापकांनी शाळेत जतन करून ठेवावा. विद्यार्थी-विद्यार्थिनी इयत्ता 7वीमध्ये किमान 55% गुण मिळून उत्तीर्ण झालेला असावा. अनुसूचित जाती SC, अनुसूचित जमाती ST चा विद्यार्थी किमान 50% गुण मिळून उत्तीर्ण झालेला असावा. खालील विद्यार्थी सदर परीक्षेस बसू शकतात, तथापि शिष्यवृत्तीसाठी अपात्र आहेत. आता त्याच्यामध्ये बघा, केंद्रीय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी, जवाहर नवोदय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी, शासकीय वसतिगृहाच्या सवलतीचा, भोजन व्यवस्थेचा व शैक्षणिक सुविधांचा लाभ घेणारे विद्यार्थी, सैनिकी शाळांमध्ये शिकणारे